तुम्हाला काय वाटतंय की वाल्मिक कराड का सापडत नव्हते? पोलीस कमी पडले, सीआयडी 20 कमी दिवस पडली का नाही, त्याच्यामागे 23 कोणाचा 20 आशीर्वाद दिवस आहे? नाही, आज 20 दिवस नाही, 23 दिवस झालं की ते आरोपी फरार होते. हं, आणि हे स्वतः सुद्धा जवळपास आज 21 दिवसापासून फरार असणारे ही हं, जी आरोपी ज्यांचं तुम्ही नाव घेताय ते हं, सुद्धा आज असणारे आरोपी आज सिलेंडर झालेत. हं, त्यांना सुद्धा पोलिसनी पकडलं नाही. हं, आता मग पोलिसला हे कुठं होते माहित होतं का? जी गाडी वापरलेली दिसते ती कुठली होती, ती कुठून गाडीत बसले, ती कुणाची गाडी, ती गाडी त्यांच्याकडे कशी दिली गेली, ह्या सर्व गोष्टीचा सखोल चौकशी सीआयडी करतच असणार आणि हं, केला पाहिजे. नाहीतर मग फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी होऊ नये आणि हं, आमच्या बीड जिल्ह्याच्या पदरी निराशा परत येऊ नये आणखी. हं, त्याच्यात सर्व गोष्टी अंडर ट्रायल चालल्या पाहिजेत असं सर्वांचं म्हणणं आहे. तर ह्याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की यांना आरोपी म्हणून आता हे केलेले खंडणीचा आरोपी म्हणून पकडलं गेलंय किंवा सिलेंडर हं, झालेले आहेत. पण या सर्व गोष्टीतून यांच्याकडनं आता जरी शरणागती यांनी पत्र करलेली असती तर हं, यांचा संबंध मर्डरशी किती आहे हे पोलिसांनी तपासलं पाहिजे. हं, त्याच्यावर मी काय भाष्य करून त्याच्यामध्ये पुढे अडथळा निर्माण होईल असं बोलणं मला चुकीचं वाटतं. हं, त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की पोलीस यंत्रणेला आपण सगळे सहकार्य करूयात. मी पण करतोय आणि सीआयडी नक्की याच्यात चांगला तपास करेल अशी आमची अपेक्षा होती. पण हं. एवढा डिले होतोय त्याच्यामुळे त्या डिले आणि या उशिरावर आम्ही समाधानी नाही.